घरी ना भाजी करायला काहीच नव्हतं, मग काय म्हणलं मसुरा करूया म्हणून इथं ना मी 1 वाटी मसुरा घेतला आणि तो चांगला वॉश करून घेतला आणि थोडंसं त्याला ना कुकरला 1 शिट्टी काढून घेतली, जास्त नाही शिजवून घेतला। तर इथं मी तेल तापायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये 1 तमालपत्री आणि 1 दालचिनी टाकली होती आणि 2-3 कांदे घेतले होते आणि अद्रक लसूणची पेस्ट ही केली होती। मग ते चांगलं कांदा आणि ते फ्राय करून घेतलं, चांगलं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये ना इथं मी टोमॅटो ही 2 घेतले होते चिरून बारीक, तर तेही चांगले भाजून घेतलं आणि ते भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ना मीठ टाकून थोडंसं वाफवण्यासाठी ठेवलं आणि त्याच्यामध्ये बेसिक मसाले म्हणजे घरचं तिखट, थोडंसं लाल तिखट आणि मीठ, हळद, धना पावडर, जिरा पावडर हे सगळं टाकून हलवून घेतलं आणि ते झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपण जो मसुरा थोडासा शिजवून घेतला होता ना तोही टाकला आणि भाजून घेतला आणि ते झाल्यानंतर थोडंसं शिजू दिलं आणि ते शिजल्यानंतर त्याच्यामध्ये स्मोकीसाठी त्याला मस्त असा इथं मी ना कोळसाही स्मोक करून घेतला होता आणि त्याला छान अशी मसुऱ्याला स्मोकी दिली। इतकं सुंदर झालं होतं ना, इथं बघू शकता किती सुंदर झालं होतं। ना मसुरा रेडी झाल्यानंतर मी जेवणासाठी घेतले, तर जेवणामध्ये ना मसुऱ्यासोबत भाकरी, कांदा आणि वेफर्स तळे होते। तर इथं मसुरा कसा झाला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। तुम्हीही असाच बनवता का हेही सांगा। सो बाय बाय।